ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु पै माऊली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो, आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. मानवी जीवनाच्या अंगाने आपण जो विचार करत आलेलो आहोत, आणि गेले काही मंगळवार आपण साधनेच्या अंगाने त्यावर अधिक चिंतन करत होतो. आणि साधनेच्या अंगाने अनेक लोकांना काही प्रश्न येत असतात, आणि त्या अंगाने ते प्रश्न विचारतात. कारण साधक ज्या वेळेला प्रयत्न करायला लागतो तर काही ना ते जमतं, काही ना जमत नाही, काही ना जमल्यानंतर एक विशिष्ट अवस्था प्राप्त होते, आणि त्यामुळे तिथे वेगवेगळे प्रश्न साधकांचे असतात. आता ते हे प्रश्न सुद्धा साधकाने त्याचे उत्तरं शोधून काढावी लागतात, किंवा ते विचारून घ्यावी लागतात. हे फार महत्वाचं आहे. कारण प्रश्न शंका जर मनात राहिली तर साधना व्यवस्थित होऊ शकत नाही. म्हणून बऱ्याच वेळेला लोकांना असं वाटतं की निवृत्त म्हणजे नेमकं काय. निवृत्ती हा जो शब्द आहे, निवृत्ती म्हणजे बरेच लोकांचं असं समज असतो की अजिबात विचार न येणं म्हणजे निवृत्ती. त्याचं एक बघायला गेलं तर विचाररहित अवस्था म्हणजे निवृत्ती, असं एक काही वेळेसाठी तो अर्थ जरी बरोबर असला तरी निवृत्त अवस्था प्राप्त होणं असं जे आपण म्हणतो, त्यावेळेला हे जे मन असतं, त्या मनाचे विचार साधनेच्या वेळेला बऱ्याच वेळेला मन जेव्हा स्वरूपाशी एकरूप होतं, अशी एक वेळ येते की त्या स्वरूप तत्वाशी आणि त्या अंगाने असलेल्या विचारांची समरस होणं, तो भाव जेव्हा प्रकट होतो तेव्हा हे मन काही क्षणासाठी विचाररहित अवस्थेत जातं. क्षणासाठी, लक्षात घ्या. पूर्णतः ती विचाररहित अवस्था राहणार नाही, कारण मनाचा स्वभावच विचाररूपाने स्फुरण हा आहे, लक्षात ठेवायचं. मग निवृत्ती कसली असली पाहिजे हा विचार तिथे येतो. मग निवृत्ती याचा अर्थ पहिल्या लक्षातचं वृत्ती आणि स्फूर्ती आहे. ही स्फूर्ती आहे, आणि तो आहे ते मी अमुक आहे असा जो भाव सर्वसाधारण माणसाकडे येतो, तर ती वृत्ती आहे, लक्षात आहे. आणि ही वृत्ती म्हणजे मीपणा तिथे पूर्णतः नाहीसा व्हायला हवा, त्याला म्हणतात निवृत्ती. म्हणजे सरळ सोपं. कारण गेल्या शनिवारी आपण याच्यावर चिंतन केलेलं होतं, पण काही साधकांना ते जरा कठीण वाटलं, म्हणून जरा आपण सोपं करण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हणून साधनेचा सारच हे आहे की आपल्या ठिकाणी असलेला हा जो मीपणा आहे किंवा अहंकार आहे, किंवा दुसऱ्या भाषेत जो देहभाव आहे, तो विरळ होत होत त्याचं रूपांतर चैतन्य भावात झालं पाहिजे. म्हणजे मनाच्या ठिकाणी जो देहभाव आहे किंवा जाणीवेच्या ठिकाणी जो देहभाव आहे, त्या देहभावाचं रूपांतर चैतन्य भावात झालं पाहिजे. किंवा त्याला दुसऱ्या भाषेत आपण देवभाव म्हणतो. आणि हा मीपणा नाहीसा होण्यासाठी आपल्या ठिकाणी जो देह मी हा जो भाव आहे, तो ज्ञानातून आपल्याला बाजूला करायला पाहिजे. ज्ञानातून, लक्षात घ्या. देह तर आहेच, आणि देह दिव्यच आहे. परत लक्षात ठेवा, देहाचं महात्म्य कमी नाही, पण देहाचं कार्य ह्या जाणीवेला जाणीवपूर्वक जाणण्यासाठी आहे.
पहिली गोष्ट जाणीवपूर्वक जाणता येतं, तेव्हा तिथे आनंद चाकता येतो, तिथे ज्ञान घेता येतं. पण देहातून ही जाणीव जेव्हा कार्यरत होते तेव्हा ती जाणीवपूर्वक पाहते, त्याच्यातून मग त्यावरती जाणते, जाणल्यानंतर त्याच्यावरती चिंतन करते किंवा त्याच्यातून ती कार्य करते, कृती करते आणि कृतीतून ती भोग घेते. असं जाणीवेचं सतत जीवन जगणं चालू असतं. आणि त्यामुळे ती सतत स्फुरत असते आणि स्फुरताना ती तिच्या ठिकाणी ही जी वृत्ती उमटते ती देहभावाची, तिथे ते मूळ आपल्या परमात्म्याला बाधक असलेलं कारण आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून हा मीपणा बाजूला करणं म्हणजे निवृत्ती, हे लक्षात ठेवायचं. आता साधनेमध्ये जेव्हा निवांतपणा येतो तेव्हा मीपणा कमी होतो, म्हणून निवांतपणा येतो. निवांतपणा हा अनुभव आहे. पण आपल्या ठिकाणी जो अहम भाव असतो किंवा मी अमुक तमुक हा जो भाव असतो, त्याच्यातून सगळे विचार स्फुरत असतात. आणि त्याच्यातून विचार करताना त्या विषयाच्या संदर्भात, आपल्या आवडीनावडीच्या संदर्भात, चिंतनाच्या संदर्भात ते विचार स्फुरत असतात. एकदा जर हा अहमभावच बाजूला गेला, म्हणजे मूळच बाजूला गेलं, तर वरची ही निरनिराळे विचार विषयाच्या संदर्भात किंवा मीपणाच्या अपेक्षेत, अधिष्ठाना मीपणाच्या, ते आपोआप बंद होतात. कारण मूळ काय, तिथे मी देह आहे किंवा मी ह्या नावाचा आहे, म्हणजे मी अमुक आहे. आणि त्याच्यात आपण जे जीवन जगतो त्याला म्हणतात मीपणा. आणि जे मी अमुक आहे म्हणतो त्याला आपण म्हणतो अहमभाव किंवा अहंकार. म्हणून साधनेमध्ये मग निवृत्त होतो, म्हणजे काही काळ आपल्याला काही समजत नाही किंवा किंचितच आपण जाणतो, हा अनुभव येतो, पण खूप शांत वाटतं, बरं वाटतं, आनंद, म्हणजे आनंदमय अवस्था असते. आनंद नाही, आनंदमय अवस्था, सुखमय अवस्था अशी जी असते, तो जो अनुभव असतो तो मीपणा तिथे कमी किंवा अत्यंत विरळ झाल्यामुळे तिथे निवांतपणा येतो. आणि निवांतपणामध्ये काही अनुभव पण होऊ शकतात, कळलं ना. बऱ्याच साधकांचा असा समज आहे, एवढं झालं तर पुढे काही करायचं काहीच नसतं. कारण तिथे ते अनुभवत राहायचं असतं. जे आपलं मूळ स्वरूप आहे, जसं आहे तसं, त्याला शब्दाने सांगता येत नाही, लक्षात ठेवा. जितकं शब्दाने सांगण्याचा प्रयत्न करू तितका गोंधळ होतो. म्हणून हे जे सत्य स्वरूप असं जे आपण म्हणतो, सत्स्वरूप, ह्या सत्स्वरूपाचं वर्णन जे आपण असत स्वरूपाच्या अंगाने जीवन जगतो ते बाजूला करून जे उरतं ते सत्स्वरूप असं संत सांगतात. हे सत्स्वरूपाचं वर्णन कसं करा, की सत्स्वरूप कसं आहे, तर आज आपण स्वतःची जी ओळख प्रत्येक व्यक्ती धारण करत असते, शरीराच्या अपेक्षेत, सगळ्यांची ओळख शरीराच्या अपेक्षेत असते, नावाच्या अपेक्षेत, जातीच्या अपेक्षेत, धर्माच्या अपेक्षेत किंवा राष्ट्राच्या अपेक्षेत आपण आपली ती ओळख सांगत असतो. ही ओळख, ह्या ओळखीला कसला नाही कसला आधार असतो, लक्षात घ्या. आणि तो आधार असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी तिथे परत ज्याची जी ओळख आपण धरतो ती बदलणारी असते, ती परमनंट नसते. आणि ते परमनंट नसल्यामुळे ती खरी ओळख नसते. तर खरी ओळख आपली जी परमनंट म्हणजे सत स्वरूप जे आहे ते आपली खरी ओळख आहे. आणि ती अनुभवण्यासाठी साधनेचा अभ्यास करायचा असतो. एकदा साधनेचा अभ्यास करून जेव्हा आपण केवळ असणे पण अनुभवतो, म्हणजे तिथे काही देणं घेणं नाही, काही कोणाच्या बद्दल द्वेष मत्सर नाही, कसलेच भाव नसतात. तिथे फक्त शांती स्वरूप अवस्था जी असते, ती शांती स्वरूप अवस्थेच्या अधिष्ठानावर आपलं हे जी खरी ओळख ही लक्षात घेऊन, म्हणजे ते चैतन्य स्वरूपच आहे ह्या भावातून आपण जीवन जगता आलं पाहिजे, हा त्याचा सरळ अर्थ. पण ते तितकं सोपं होत नाही. तिथे अनुभव आला, पण परत डोळे उघडल्यानंतर आपण दृश्याशी समरस व्हायला लागतो. विविध दृश्य दिसतात समोर, काय जे येतं ते दिसतं आणि त्यात प्रत्येक रूपाशी आपण परत निगडीत होतो. किंवा एखादं रूप आवडत नाही म्हणून त्यापासून लांब पळतो, त्याच्याबद्दल अनिष्ट विचार करतो, असं सगळं सुरू होतं. म्हणजे साधनेचा परिणाम तिथे उरत नाही. आणि त्यामुळे पुन्हा
आपला मीपणातूनच जीवन जगणं सुरू होतं. आणि अनेक साधकांचा हेच प्रश्न की डोळे उघडले की आम्हाला हे भाव राहत नाही किंवा ते आम्हाला जमत नाही, असा सगळा प्रश्न पडत असतो. त्याचं खरं कारण म्हणजे आपल्या अंतर्मनात आपल्याला लागलेली ही सवय आहे. गेल्या वेळेला सांगितलं, सवय आहे. एखादं रूप पाहिलं की त्याबद्दल आपण चिंतन करतो, की आवड नावड दर्शवतो, मनातल्या मनात ते विचार करतो की हे आवडतं, हे आवडत नाही, हे बरोबर आहे, हे चूक आहे, हे जे आपण करत असतो. आणि त्याच्यातूनच आपल्याला पुढे ती कृती करतो आणि कृतीतून परत योग्य अयोग्याची जे कर्म आपण केलं त्याचा परिणाम आपल्याला जो मिळतो त्याला आपण भोग म्हणतो. कळलं ना? तो परिणाम अनुभवायचा असतो, म्हणजे अनुभवतो. म्हणून ह्या सगळ्या गोष्टींमध्ये फक्त जर आपल्या ठिकाणी जीवनात सुधारणा हवी असेल तर आपल्याला ही निवृत्ती अवस्था साधता आली पाहिजे. निवृत्त अवस्था कोणती? मीपणा रहित असलेली अवस्था म्हणजे निवृत्त अवस्था. म्हणून संतांनी जो अभंगातून जे सांगितलं आहे की मी निद्रे माझी जसा निवृत्त असशी जागेपणी होत असा. तर निद्रेमध्ये निवृत्त कसा असतो? तिथे निवृत्त म्हणजे विचाररहित अवस्था असते. पण विचाररहित अवस्था असते म्हणून तिथे त्या क्षणासाठी मीपणारहितच असते. कारण मीपणाच्या दिशेने विचार येत असतात. ज्या विचार थांबतात तर मीपणाचं सुप्त अवस्थेत पोचतो आणि त्यामुळे तशी ती अवस्था असते. निद्रे माझी जसा निवृत्त असशी जागेपणी होत असा. जागेपणी तू पटकन झोपेत आपण रिॲक्ट बॅक होण्याचा संबंधच येत नाही, पण जागेपणे आपण सतत रिॲक्ट होत असतो. चांगल्या मनासारख्या गोष्टी चांगली घडली तर आनंदाने रिॲक्ट होतो, मनाविरुद्ध घटना घडली तर दुःखाने रिॲक्ट होतो. म्हणून इथे सतत आपण जी प्रतिक्रिया द्यायचा जो आपला स्वभाव आहे तो स्वभाव आपल्याला बदलावा लागतो. पण तो स्वभाव म्हणजे ती सवय असते आणि ती सवय काढणं फार कठीण होतं. म्हणून प्रत्येक रूप पाहिलं की त्या पद्धतीने जे आपण विचार करायला लागतो ते आपण आपल्या फ्रेम मधून विचार करतो. आपण जे जे पाहतो, कोणत्या ज्याची ओळख आहे, ज्या वस्तूला पाहिलेलं आहे ते आपल्या स्मरणात आणि त्याप्रमाणे आपण एक मनात एक भावना धारण केलेली असते की हे चांगलं आहे, हे वाईट आहे, हे बरोबर आहे, हे चूक आहे. आणि त्या फ्रेम मधूनच आपण पाहतो. म्हणजे समोरच्या नंतर समजा पूर्वी चूक असेल आता बरोबर असलं तरी आपल्याला चूकच वाटतं, कारण ती फ्रेमच तशी पाहायची असते. म्हणून इथे पाहणं सुधारलं पाहिजे. जे आहे जसं आहे तसं ते स्वीकारता आलं पाहिजे. आणि ते स्वीकारल्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे चैतन्य स्वरूपच आहे, की हा जाणणारं तत्व आहे तेही चैतन्य स्वरूपच आहे, हा भाव तिथे असला पाहिजे. पटकन जमणार नाही, कारण हे पटकन विसरता येतं. म्हणून इथे मुळात सवय घालवायची असेल तर काय करावं लागेल? तर सवय घालवायची असेल तर मी देह आहे ही ह्या भावातून आपण जीवन जगण्याची जी आपली सवय आहे ती प्रथम घालवायला लागेल. त्यासाठी आधी स्वतःला सांगत राहावं लागेल की देह म्हणजे मी हे खरं नाही. ह्या देहातून ही चैतन्य शक्ती कार्यरत आहे जाणीव रूपाने. देह सुद्धा चैतन्य स्वरूपाचंच रूप आहे आणि जाणीव सुद्धा चैतन्य स्वरूपाचं रूप आहे. पण देहाचं कार्य विशिष्ट नियमाने चाललेलं आहे आणि जाणीवेचं कार्य परत वेगळ्या विशेष नियमाने चाललं आहे. दोघांची कार्य करण्याची जी व्यवस्था आहे ती वेगळी आहे. आणि म्हणून जाणीव आणि शरीर हे जाणीवेसाठी जीवन जगण्यासाठी असलेलं साधन आहे. हे पुन्हा पुन्हा आपल्या ठिकाणी चिंतन करायला लागतं. एकदा हे चिंतन करायला लागल्यानंतर खरी ओळख कोण? हे जाणणारं तत्व जे मी म्हणतं ते तत्व सतत राहतं, मग ते बदलत नाही. त्याला कसलाही गोष्टीचा संदर्भ देता येत नाही. ते आहे ते आहेच एवढंच आपल्याला सांगता येतं. कळलं ना? आणि आहेच असल्यामुळे लहानपणी सुद्धा मी आहे वाटत होतं. मग तोच लहान मूल मोठं झालं की त्यालाही 15-16 वर्षाचा मी शरीरात खूप बदल झालेला असतो, विचार करण्यात बदल झाला तरी तो मी आहे मात्र सुटत नाही. तो 25-30-35 वर्षाचा होतो तरी बाकीच्या बाहेरच्या गोष्टीचा अनुभव मिळतो, त्याप्रमाणे विचार करण्याची पद्धत बदल सगळं होतं, पण मी आहे तो तसाच आहे. मग ते परमनंट आहे, सत. आणि त्या सतचं
आपल्याला अनुभव घ्यायचा असतो. आणि हा सतचा अनुभव आपणच आपल्या ठिकाणी जे जे मी आहेच्या संदर्भात आपण ओळख धरून ठेवलेली आहे ती आपल्याला बाजूला करायला पाहिजे. म्हणजे स्वतःहूनच आपणच आपल्याला सांगलं की देह म्हणजे मी नाही, ही नाव म्हणजे मी, हे खरं नाही आहे. काय जाणीव आहे की चैतन्यच आहे. ह्या विरहित म्हणजे शरीर नसलं तरी हे जाणीव अस्तित्व जात नाही, ती असतेच तशीच, ती नेहमी स्वरूप होते. पण जाणीव बाजूला झाल्यानंतर शरीर मात्र डिकम्पोज होतं किंवा त्याचं पंचमहातत्वात विलीन होतं ते शरीर. कळलं ना? म्हणजे शरीर शरीर म्हणून राहत नाही, पण जाणीवेचा हा प्रवास अखंड असतो. म्हणजे तीच जाणीव परत दुसऱ्या शरीराचा आधारे प्रगट होते. आणि म्हणून हा जो जीवनाचा प्रवास आहे तिथे ही जाणीव सतत आहे. आणि ही सतत असलेल्या जाणीवेलाच आहे या भावातूनच अनुभवता आला पाहिजे. म्हणून काय नाही ते पहिलं लक्षात घेता आलं पाहिजे. म्हणजे शरीर म्हणजे ही जाणीव मी म्हणते ते खरं आहे, पण शरीर मी म्हटलं तर ते खरं नव्हे, किंवा नाव मी म्हणते ते खरं नव्हे, किंवा मग एक नात्याच्या अपेक्षेत मी मुलगा मुलगी काही आहे म्हणतो ते खरं नव्हे. सगळं जे आहे ते शरीराच्या अपेक्षेत जोडल्या गेल्यामुळे, शरीरच बदलणारं असल्यामुळे बाकीच्या गोष्टी बदलणाऱ्या होतात. म्हणून दृश्य आणि दृष्टा असा शब्द वापरतो. म्हणजे आता इथे जाणीव असते ती या शरीरातून पाहते. लक्षात घ्या, पाहते म्हणजे दृष्टा, पाहणारं तत्व म्हणजे दृष्टा. म्हणजे हे पाहणारं तत्व आहे ते कोण आहे? ते सोम्यागोम्या नावाचं कोण नाहीये, तर ती मुळात असलेली त्या चैतन्य स्वरूपाचं स्फुरण आहे, स्फूर्ती आहे. आहेचं तिथे भान घेतलं जातं चैतन्य स्वरूपात. ते आहे तत्व आहे, ते स्फुरण शरीराच्या द्वारे प्रगट होतं आणि जाणीवपूर्वक जाणू शकतं. देहभावातला असलेला संकुचितपणा जर बाजूला गेला तर ही जाणीव व्यापकतेने सर्वांकडे पाहू शकते. मग तिथे धर्म जात हे भेदाभेद राहत नाही, तिथे संकुचितपणा कसलाच राहत नाही. तर ती व्यापकतेने पाहायला लागतं की हे विश्वचे माझे घर, ऐसी मती ज्याची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. म्हणजे हे चैतन्य स्वरूपच विश्वरूपाने प्रगट आहे. आणि हे विश्वरूपाने प्रगट आहे, मानवी शरीराच्या अपेक्षेत प्रगट आहे, प्राणी मात्रांच्या अपेक्षेत प्रगट आहे. त्यामुळे कुठेही पाहिलं तरी ते चैतन्य स्वरूपच आहे. हे लक्षात आलं तर हे विश्व म्हणजे चैतन्य स्वरूपाचं घर आहे. माझं घर म्हणजे कोणाचं? चैतन्य स्वरूपाचं घर आहे. चैतन्य स्वरूपातून निर्माण झालं, कारण चैतन्य स्वरूपात हे सगळं विश्व आहे. विश्वात चैतन्य स्वरूप आहे. म्हणजे घागर विहिरीत बुडवल्यानंतर घागरीत पाणी असतं आणि घागरीच्या बाहेर सुद्धा पाणी असं म्हटलं जातं ना. तसं आपण सगळेजण शरीर रूपाच्या घागरीमध्ये असलेली जी जाणीव आहे चैतन्य स्वरूप म्हणून घागरीत पाणी ही जाणीव, आणि शरीराच्या बाहेर सुद्धा ही जाणीव नेणीव स्वरूपात चैतन्य स्वरूपात आहे. म्हणून आपण चैतन्य स्वरूपात आहोत. हे शरीर चैतन्य स्वरूपात आहे आणि शरीरात चैतन्य स्वरूप आहे. लक्षात घ्या. म्हणून सर्वत्र चैतन्यच आहे हा बोध आपल्या ठिकाणी सतत असला पाहिजे. हे सतत तिथे व्यापकता आहे. तिथे नेहमीच्या ओळखीच्या अंगाने जर आपण विचार करायला लागलो तर ते आपल्याकडे त्या पद्धतीने तेवढ्यापुरती पाहण्याची आपल्याला जी सवय आहे त्या सवयीने आपण पाहायला लागतो आणि त्यामुळे ती संकुचितता येते. म्हणून पाहणं सुधारलं पाहिजे म्हणतात ते ह्यासाठी की ही पाहणारी ईश्वरी शक्ती आहे किंवा चैतन्य शक्ती आहे. हे सतत चिंतन यायला चालू आहे, तिथे निश्चय करावा लागतो. म्हणून चैतन्य शक्तीचं आणि चैतन्य शक्तीचंच जीवन आहे. एकदा हे ज्ञान कळल्यानंतर निश्चय करावा लागतो. त्या निश्चयातून आपण चैतन्य शक्तीच आहोत असं ज्या साधकाकडे सतत स्मरण व्हायला लागेल त्या हळूहळू त्याचं रूपांतर भावामध्ये होतं. चैतन्य भावच म्हणजे अखंड स्मरण म्हटलं तर ते अनुसंधान म्हणजे पुन्हा 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 जेव्हा चैतन्य भाव धारण केला जातो, म्हणजे पुन्हा पुन्हा हा विचार धारण केला जातो आणि पुन्हा पुन्हा धारण केल्यामुळे आपोआप जो मीपणा आहे तो बाजूला होतो. लक्षात घ्या. म्हणजे आता हे बोलायला सोपं आहे
पण व्हायला कठीण आहे, कारण पटकन मीपणा बाजूला जात नाही, तो फार चिवट आहे. आपण किती जरी विचार केला तरी तिथे देहभाव कधी पुढे येईल आणि परत आपण माझं तुझं बोलायला लागू, ते सांगता येत नाही. संतांना हे सतत चैतन्य भावाचं अनुसंधान असतं. आपण सर्वसाधारण माणसं ज्या वेळेला चैतन्य भाव धारण करतो तर थोड्या वेळासाठी चैतन्यच आहे, चैतन्याचा एक ईश्वरी शक्तीच आहे या भावातून पाहायला लागतो आणि थोड्याच वेळात मी अमुक तमुक आहे ह्या भावातच सगळं चालू होतं. म्हणजे सगळं कार्य कर्म करायला आपण तसंच लागतो आणि तिथे तिथे मग साधकांना निराशा येते की अरे हे असं कसं होतं, पटकन आपण कसं विसरतो. ते सवयीचा गुण आहे, लक्षात ठेवा. मग त्याला ती सवयच बदलायची आहे. मग पुन्हा पुन्हा आपणच आपल्याला निश्चय करावा लागतो, सांगत राहावं लागतं की आहे ते सगळं चैतन्य स्वरूपाचं जीवन आहे. आता ही वस्तुस्थिती समजणं फार महत्वाचं आहे. म्हणजे आपण चैतन्य स्वरूप आहोत हा भाव म्हणजेच खरंच आपल्या जीवनात सर्वात महत्वाचं धन आहे, लक्षात घ्या. आज धनतेरस, दिवाळीचा पहिला दिवस असं म्हणून आपण सगळ्यांना शुभेच्छा देतो. शुभेच्छा देणं चांगलंच आहे, नेहमी शुभेच्छा दिली पाहिजे, फक्त दिवाळीला शुभेच्छा दिली पाहिजे असं नाही. पण हे जे धन आहे ते जे धन म्हणतो ते धन म्हणजे खरं मानवी जीवनाच्या अपेक्षा जर पाहिलं तर हे जे ज्ञान आहे ज्याला आत्मज्ञान म्हणतात, ते आत्मज्ञान म्हणजे आपलं खरं धन आहे. जीवन जगताना आपल्याला त्या आत्मज्ञानाच्या अधिष्ठानात जीवन जगता आलं पाहिजे. ते आत्मज्ञान आपल्याकडे असेल तर देहभावातून किंवा मीपणातून जे अनेक अनिष्ट गोष्टी आहेत त्या आपोआप दूर होतात आणि त्यामुळे आपलं जीवन अतिशय ऐश्वर्यात म्हणजे ज्ञानाच्या ऐश्वर्यात, परत लक्षात घ्या, ज्ञानाच्या समृद्धीत आणि सद्भावनेने आपण सहज जीवन जगू शकतो. पण त्यासाठी निश्चयपूर्वक आहे ती चैतन्य शक्तीच आहे हा बोध निर्माण झाला पाहिजे, हा भाव निर्माण झाला पाहिजे. तो सतत भाव स्वतःला देत राहिलं पाहिजे. म्हणून नामस्मरण करा असं जे संत सांगतात त्याचा अर्थ स्वतःला आपण चैतन्य स्वरूप आहोत हा भाव देत राहा, साधं सोपं अर्थ आहे त्याचा. नामाचं अखंड स्मरण पाहिजे. म्हणजे नुसतं नामाचं म्हणजे विठ्ठल विठ्ठल म्हटलं, पण विठ्ठल म्हणजे नेमकं काय जर कळलं नाही तर तिथे ते नामस्मरण होणार नाही. म्हणून सरळ सरळ स्ट्रेट अगदी समजण्यासारखे असेल तर मी म्हणणारं ही चैतन्य शक्तीच आहे. ही चैतन्य शक्ती ह्या देहातून जशी कार्यरत आहे तसंच प्रत्येक देहातून ती चैतन्य शक्ती जाणीव रूपाने कार्यरत आहे हे अखंड स्मरण आपल्याला असं म्हणजे ते आहे, कळतं. मग हालचाल आहे, शरीराची हालचाल आहे, बोलणं आहे, चालणं आहे, म्हणजे काय ते जाणीवेचं अस्तित्व आहे, त्या चैतन्य स्वरूपाचं ते अस्तित्व आहे, हे लक्षात ठेवायचं. म्हणून सर्वत्र पाहताना ती चैतन्य शक्तीच आहे किंवा जाणीवरूप चैतन्य शक्ती आहे हा बोध आपल्याला सतत धरता आला पाहिजे. म्हणून प्रत्येक व्यक्तीशी आपण बोलतो, मानवी जीवनामध्ये आपण एकमेकाबद्दल जे आपलेपणा असेल तर ते जर चैतन्य भावातून पाहायला लागलं तर तो आपलेपणा खऱ्या अर्थाने प्रकट होतो. इतर वेळेला मनासारखा झाला तो आपला मनाच्या विरुद्ध घडलं तर तो आपला शत्रू होतो. मित्र आणि शत्रू हे थोड्याशा विचारातून बदलत असतात मानवी जीवनामध्ये. आणि म्हणून आपले पण सगळ्यांबद्दल कधी होईल, ज्या वेळेला आपल्याकडे चैतन्य भाव प्रकट होईल तेव्हाच, लक्षात घ्या. ह्या चैतन्य भावातून कसलाही आग्रह उरत नाही, कारण चैतन्यच आहे हा जेव्हा निश्चय होतो तेव्हा माझं तुझं काही उरतच नाही. तिथे चैतन्य भावात सहज समाधानी वृत्ती तयार होते. समाधानी वृत्ती म्हटलं की ते आग्रह येत नाही, की अपेक्षा येत नाही, की तीव्रपणे अपेक्षा आपण करतो प्रत्येकाकडून, ती गरज नाही. म्हणून सहजानंद जो म्हणतो की ते आग्रह नाही म्हटल्यानंतर किंवा मनासारखं घडलं नाही तर ते कसलं दुःखच नाही. आग्रहामुळे कोणाला आपण वेडवाकडं बोलतो किंवा वेगळं कृती करायला लावू तर तशी होऊ शकत नाही. म्हणून आग्रह उरत नाही आणि आग्रह उरत नाही किंवा आपल्या मनासारखं झालंच पाहिजे असा विचारही उरत नाही. जे आहे त्याचा आपण स्वीकार करायला लागतो.
जी आहे परिस्थिती तिचा जेव्हा स्वीकार करण्याची मनोवृत्ती तयार होते त्यालाच वैराग्य म्हणतात. जे आहे, जे असेल तरी चालेल, नसेल तरी चालेल, असं असा जो भाव आपल्याकडे होतो त्याला म्हणतात वैराग्य. म्हणून वैराग्यामध्ये म्हणजे जसं जसं हे चैतन्य भाव प्रगट होतो तर तिथे वैराग्य निर्माण होतो. वैराग्य म्हणजे कसलाही आग्रह कोणावर धरण्याची आपली भावना नसते आणि त्यामुळे आपण सहजपणे सगळ्यांशी आपलेपणाने पाहायला लागतो की कृतज्ञतेने पाहणं, नम्रतेने पाहणं, हे सगळं चैतन्य भावातून पाहण्यासाठी अतिशय उपयुक्त अशा या भावना आहेत. लक्षात ठेवा की चैतन्य प्रत्येक व्यक्ती ईश्वरी शक्ती आहे, म्हणजेच चैतन्य शक्ती आहे. हा बोध तिथे सतत असला पाहिजे आणि त्या बोधातूनच आपल्याला जीवनाकडे पाहता आलं पाहिजे. म्हणून निवृत्ती झाल्यानंतर पुढे काय असा जेव्हा प्रश्न पडतो, निवृत्ती म्हणजे मीपणाची निवृत्ती. परत लक्षात ठेवा, मीपणा ही जी वृत्ती आहे तिची निवृत्ती. म्हणून निद्रे माझी जसा निवृत्त असायची, जागेपणी होत असा आनंदात स्फुरोनी विस्मृतीने गई लक्षी सुखात्मा ठसा. जे जे पाहत असे ते सुखात्मक असे येईल लक्षी तुला, तू आनंद समुद्र विश्वर लहरी जाणोनी मोठी मुला. म्हणजे इथे आपण जे आहोत ते अनंत स्वरूप आहोत, आनंद स्वरूप आहोत, प्रेम स्वरूप आहोत. हा भाव तिथे सतत असला पाहिजे. चैतन्य भावातून जेव्हा पाहत असतो तर तिथे अथांगपणा असला पाहिजे. देहभाव तिथे उरत नाही, त्यामुळे देह मी किंवा देहाच्या अपेक्षेत पाहणं उरत नाही. तर तिथे सतत जाण असते की हे आहे ते तत्व अथांग आहे, निराकार आहे. देहाचा आकार धारण केलेला आहे, पण देह वेगळा आणि ते तत्व वेगळं आहे. ही स्पष्ट जाणीव साधकांना व्हायला हवी आणि ती जाणीव होण्यासाठी साधकाने स्वतःच्या ठिकाणी सतत चिंतन केलं पाहिजे. चिंतन केल्याशिवाय हे शक्य होणार नाही. परत लक्षात ठेवा. म्हणून निश्चय करा की आहे ती चैतन्य शक्तीचं आहे. सगळं जीवन चैतन्य शक्तीचं आहे. हे वैश्विक जीवन हे चैतन्य शक्तीचं आहे. आणि त्या अंगाने पुन्हा पुन्हा जेव्हा तो भाव धरत धरत विश्वाशी जेव्हा आपण संबंधित व्हायला लागतो तर त्यावेळेला त्याला एक वेगळा असा आनंद प्राप्त होतो. पूर्वी आपण जसं पाहतो त्याचे मीपणातून किंवा देहभावातून किंवा आवडीनावडीतून तिथे पाहण्यातून जे वेगळे वेगळे विकार आपल्याला निर्माण होत असते, तिथेच आपण जेव्हा चैतन्य भावातून पाहायला लागतो तर ते विकारच उरत नाही. कळलं ना? तिथे त्यांचं रूपांतर सद्गुणांमध्ये होऊन जातं. आणि म्हणून हा सगळा जीवनाचा गाभा आहे आपल्या. हे ज्ञान जे आपण सांगतो हे ज्ञान सर्वांना समजून घेता आलं पाहिजे, ते समजलं पाहिजे. पण समजलं शब्दाने तरी ते प्रत्यक्ष आचरणात येण्यासाठी ज्याचा त्यानेच अभ्यास करावा लागतो. दुसरा अभ्यास कराने आपला पेपर सोडवला असं तिथे नसतं. कारण हा जीवनाचा अभ्यास आणि जीवनाचा पेपर आपल्याला सोडवायचा असतो. पण दुसरा कोण तिथे आता लोक बसतात ना, ह्या एक कोणतरी खोटा दुसराच माणूस जाऊन बसतो आणि दुसऱ्याच्या नावावर असं आजकाल ऐकतो आपण. पण इथे काही ते चालत नाही. आहे ती चैतन्य शक्तीच आहे, पण प्रत्येक साधकाला स्वतः तो भाव धारण करावा लागतो आणि त्या भावातून आचरण करण्याचा त्याला प्रयत्न करावा लागतो. अर्थात इथे सद्गुरूंचा आधार फार महत्वाचा आहे, कारण हे सगळं जाणणं ते अत्यंत सूक्ष्म आहे आणि सूक्ष्म असल्यामुळे ते पटकन आकळता येत नाही. पण त्यासाठी सद्गुरूंचं मार्गदर्शन फार मोलाचं ठरतं. किंबहुना त्यांचा सत्संग आपल्याला असेल तर खरे ती साधकाची प्रगती व्हायला लागते. म्हणून हे जीवन पाहायचं कसं ह्याच्यावर सगळं जीवन आहे आपलं. म्हणून ज्याचं पाहणं सुधारलं त्याचं जीवन सुधारलं. पाहणं बिघडलं जीवन बिघडलं. म्हणून पाहण्याची जी सवय आपल्याकडे आहे, तो जो दृष्टाभाव आहे, ती त्याला चैतन्य भावाची जोड असावी लागते. चैतन्य भावाचं अधिष्ठान असेल तर दृष्टेपण सुंदर व्हायला लागतं. आणि चैतन्य भावाचं अधिष्ठान नसेल तर ते दृष्टेपण म्हणजे अंध म्हणता येतं. अज्ञानाचं ज्ञानाच्या अपेक्षेत अंध. त्यामुळे अज्ञान ह्या अंगाने पाहणं होतं आणि त्याच्यातून
उगीच सुखदुःखाच्या मागे आपण धावत असतो. म्हणून इथे चैतन्य भावच हे लक्षात ठेवण्यासाठी हे सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात की तिथं अहंकार नको, म्हणजे मी देव आहे हा भाव नको. म्हणून पुन्हा पुन्हा स्वतःकडे निरीक्षण परीक्षण करून सतत लक्ष ठेवावं लागतं की लक्ष पाहिजे. इथे जर जरा असं दुर्लक्ष झालं तर अंतर्मन आपल्या जुन्या पॅटर्न प्रमाणे परत कार्य करायला लागतं. कारण अंतर्मन ही शक्ती आहे, तिच्याकडे जे जे संस्कारित आहे त्या संस्कारातून तिचं प्रकटीकरण होत राहतं. म्हणून ह्या शक्तीमध्ये हा जो देहभाव आहे तोच बाजूला करायचा आहे. आणि त्यासाठी साधनेची आवश्यकता आहेच, पण त्याचबरोबर हे आत्मचिंतनाची अत्यंत गरज आहे, अत्यंत आवश्यकता आहे, हे परत लक्षात ठेवायचं. म्हणून साधकांनी चिंतनही केलं पाहिजे, तर दुसऱ्या बाजूने साधनेलाही महत्व दिलं पाहिजे. साधना त्याच्याकडनं व्हायलाच हवी. म्हणून 16 तासामधल्या 1 तास 1.5 तास जी साधनेसाठी आपण देत असतो ते फार महत्वाचं असतं. कारण तिथे मन स्थिर होतं, मन शांत होतं, तिथे काही अनुभव येत असतात. त्या अधिष्ठानावर परत आपल्याला जीवन जगायचं असतं. तिथे मग झोपून राहायचं नाही आहे की झोपून राहिला की झालं नाही. तिथे झोपला तो त्याचं प्रगती होणार नाही. तो जागृत आहे त्याचीच प्रगती होणार. म्हणून जागृत राहिलं पाहिजे, सावध राहिलं पाहिजे, आणि सावधानतेतून आपल्याला आपली प्रगती साधता येते. म्हणून असं हे जीवन आहे. परत लक्षात, म्हणजे ह्या सगळ्या आपण साधना वगैरे जरी ते सगळ्या ज्या काही सांगत असतो त्या आपला सर्वांचं सार काय, देहभाव गेला पाहिजे. आणि आहे ती चैतन्य शक्तीच आहे, तिथे दृढभाव असला पाहिजे. त्याला दृढतेने असला पाहिजे तो भाव, निश्चय असला पाहिजे. निश्चयातून जेव्हा आपण हे पाहायला लागतो तर हळूहळू आपल्याला अंतर्मनाची साथ मिळायला लागते. जेव्हा अंतर्मनाची पूर्णता साथ मिळेल त्यावेळेला तो साधक सिद्ध होण्याच्या दिशेने त्याची वाटचाल चालू होते. म्हणून असं हे जीवन आहे. म्हणजे हे नेमकं आपण का करायचं, कशासाठी करायचं, असा जो प्रश्न आहे तर इथे सर्वात महत्वाचं म्हणजे परमार्थ, म्हणजे देहभाव बाजूला होणं म्हणजे परमार्थ. देहभावाशिवाय किंवा देहभाव बाजूला होऊन तिथे चैतन्यभाव प्रगट होणं म्हणजेच परमार्थ. चैतन्य भावातून जीवन जगता आलं पाहिजे. चैतन्य भावातून प्रत्येक कृती आपल्याकडे झाली पाहिजे. इथे माणसाने सावध राहिलं पाहिजे, साधकाने सावध राहिलं पाहिजे. पण तिथे जरासं दुर्लक्ष झालं तर अंतर्मन आपल्याला भलत्या ठिकाणी घेऊन जातं. मग बराच वेळ कळतं आपला दिवस असाच फुकट गेला, कोणतरी भलते असेल त्या विचार. म्हणून इथे वेळेला महत्व देता आलं पाहिजे साधकाने. त्या वेळेला आपण काय करायचं ह्याचं नियोजन त्यानेच केलं पाहिजे. प्रत्येक जण आपण किती वाजता उठतो, उठल्यानंतर आपल्याला ऑफिसला किती वाजता जावं लागतं, तो शाळा कॉलेजमध्ये तिथे कधी जावं लागतं. त्याशिवाय जो असलेला विषय आपला वेळ आहे तो अभ्यास, म्हणजे मुलं असेल त्याने अभ्यास किती करायचा आणि ह्या साधनेसाठी थोडा वेळ किती द्यायचा हे त्याने ठरवायचं. पण चिंतन मात्र दिवसभर त्याच्याकडे असलं पाहिजे. प्रत्येक कृती करताना हे सर्व आहे ते चैतन्य स्वरूपाचं आहे हा भाव तरी कमीत कमी त्याच्याकडे जोपासला गेला पाहिजे. पण चिंतनाशिवाय हे बदल होणार नाही. आणि म्हणून निवृत्तीनंतर अनुसंधान हे त्याचं उत्तर. अनुसंधानातून आपल्याला जीवन जगायचं. अनुसंधान म्हणजे काय, चैतन्यच आहे हा सहज भाव जेव्हा साधकाकडे निर्माण होतो तर त्या असतं ते अनुसंधान. तो आठवावं लागत नाही आणि जे विसरलंही जात नाही त्याला अनुसंधान म्हणतात. लक्षात ठेवा, सतत म्हणजे विसरलेलं नसतंच. म्हणजे आज माणसं जे नावाचं अनुसंधान आहे प्रत्येकाकडे, त्यामुळे नाव ते कधी विसरतच नाहीत. ते बाबा कोणी हाक म्हणा मी विसरलो माझं नाव काय, असं काही होत नाही. त्याला नाव माहिती आणि त्या नावातून ते जीवन जगतं. मी अमुक सोम्या गोम्या, सोम्या गोम्यात जीवन जगतो. म्हणून देहभाव ही कल्पना आहे, लक्षात ठेवा. आणि चैतन्य भाव हे सत्य आहे. पण आज आपल्याला देहभाव ही कल्पना सत्य वाटते आणि चैतन्य भाव हे काहीतरीच म्हणतायत, काहीतरीच बोलतायत असं वाटतं. पण ज्या वेळेला ह्या ऋषीमुनींनी सद्गुरूंनी हे चिंतन केलं आणि त्यांनी सांगितलं की हे चैतन्य भावातूनच जीवन जगता आलं तर जीवनाला अर्थ आहे. लक्षात घ्या, तिथे जर
आपण संकुचितपणातून जीवन जगत असू तर त्याला काही अर्थ नाही. म्हणून खरं जीवन जगण्यासाठी आपण सतत साधना व्हायला हवी. त्या अंगाने जे आपण चिंतन करत आहोत आणि ह्या ऐकण्यातून हे जे ज्ञान जे आत्मसात ज्यांना करता येईल त्या साधकासाठी हे सगळं सोपं होतं. कारण त्याला नेमकं पुढे काय करायचं हे कळतं, दिशा आहे त्याला. विचार येणं ज्यावेळेस साधनेला बसल्यानंतर काही लोकांना असे प्रश्न होते, काही स्वरूपाच्या अंगाने आपण विचार करतो की ईश्वरी शक्तीचा आहे की ही चैतन्य शक्तीचा आहे. आता हे विचार पण निवृत्त म्हणजे होता कामा नाही का? तसं नाही. हे विचार असल्यामुळे तिथे भाव अधिक दृढ होतो. मग ते विचार असायला काही हरकत नाही. पण विषयाच्या संदर्भात काही जर बाहेरचे विषय म्हणजे काही ज्या गोष्टी आपल्याला हव्या नको या अंगाने त्या अंगाने तिथे अडकतो, त्यावेळेला आपल्या ठिकाणी जो चैतन्य भाव आहे तो विलय पावतो. म्हणून तिथे अडकायचं नाहीये. ते जे आहे ते आहे, त्याच्यासाठी अडकू नका. जसं आपल्याला ते विचारच यायला नको असतील तर आहे ती चैतन्यच आहे या भावामध्ये मुरायला लागला की आपोआप विषयांचे विचार येणार नाहीत. पण स्वरूपाचा विचार असला तरी चालतो. म्हणून स्वरूपाच्या विचारातून जेव्हा साधना होत असते ते आपण ती निवृत्त अवस्थाच असते, लक्षात घ्या. पण मीपणाच्या अपेक्षेत विषयांच्या बाबतीत हवेपणा जो आपल्याकडे असतो त्याच्यातून जे विचार करतो तर तिथे ती मीपणाचं अधिष्ठान पण असतं आणि त्यामुळे तिथे साधना होऊ शकत नाही. म्हणून बाहेरचे विचार असता कामा नयेत किंवा इतर विचार करता कामा नयेत असं जे संत सांगतात त्याचा दुसरा अर्थ असाही असतो. म्हणून विचार येणार नाही कसं करायचं हा प्रश्नच नाही. विचार येणार पण ते विचार स्वरूपाच्या अधिष्ठान असले पाहिजेत आणि स्वरूपच चैतन्य स्वरूपाचेच ते विचार आहेत, त्या अंगाने सगळे विचार असले पाहिजेत हे प्रथम लक्षात. कारण ते त्यावेळेला ती निवृत्त अवस्थाच असते. म्हणून ही निवृत्त अवस्था प्रत्येक साधकाला साधायची. ही निवृत्त अवस्था साधल्याशिवाय त्याची पुढे प्रगती होणार नाही. आणि हे ज्या त्याच्या लक्षात येतं तो साधक प्रामाणिकपणे साधना करणार, प्रामाणिकपणे त्याला जे दिवसभराचं चिंतन करायला सांगितलं ते चिंतन करत राहणार आणि त्याच्यातून त्याची प्रगती तो साधू शकतो. आणि म्हणून हे सगळं शास्त्र समजून घ्या. हे शास्त्र आहे. हे शास्त्र जेव्हा समजून घेऊ त्यावेळेला आपल्याला सद्गुरूंची महती सुद्धा कळते. कारण हे ज्ञान कोणामुळे मिळालं? सद्गुरूंमुळे, लक्षात घ्या. त्यामुळे सद्गुरूंप्रती जी श्रद्धा हवी आणि सद्गुरूंप्रती शरणागती हवी. कारण हे ज्ञान आत्मसात होण्यासाठी इथे सद्गुरू भक्ती फार आवश्यक आहे. सद्गुरू भक्ती नसेल तर तिथे श्रद्धा उरत नाही किंवा तिथे शरणागती होत नाही. म्हणून शरणागती म्हणजे काय? सद्गुरू जे सांगतायत, जे ज्ञान दिलंय त्या ज्ञानाप्रमाणे जे आपलं जीवन जगायचं आहे हे ज्या साधक जाणीवपूर्वक प्रयत्नपूर्वक करावा लागतो तर तो शरणागत आहे. नाही मला तर सवय असंच वागत जाऊन मी एवढंच वागतो तेवढंच वागतो असं त्याला आलं तर ती शरणागती नसते. सद्गुरूंनी सांगितलं त्याप्रमाणे पूर्णता त्या वचनावर श्रद्धा ठेवून तो जर जीवन जगायला लागतो तर त्याचं सगळं जीवन सद्गुरुमय होतं किंवा सद्गुरूंच्या ठिकाणी जी शरणागती असेल त्याच्यातून ते होतं. म्हणून सद्गुरूंची भक्ती म्हणजे सद्गुरूंप्रती शरणागती, लक्षात घ्या. सद्गुरूंचं ज्ञान आत्मसात करायचं आणि ते जे सांगितलेलं आहे ते आपल्याच ठिकाणी सतत स्मरणात राहिलं पाहिजे, ह्याचं चिंतन केलं पाहिजे. पण तरच तिथे परिवर्तन होऊ शकतं. आणि म्हणून सद्गुरू भक्ती आणि सद्गुरूंशिवाय हे ज्ञान आपल्याला कळू शकणार नाही. कारण ते अत्यंत सूक्ष्म आहे आणि हे सूक्ष्म ज्ञान असल्यामुळे आपल्याला हे कसं करायचं, का करायचं याचा अभ्यास सतत करत राहा. चिंतन पाहिजे. रात्री झोपतानाही सुद्धा हे चिंतन पाहिजे का आहे ती चैतन्य स्वरूपच आहे. देहातून जाणणारे तत्व आहे चैतन्य स्वरूपच आहे. डोळ्यातून पाहणारं चैतन्य स्वरूप पाहतं, कानातून ऐकणारं चैतन्य स्वरूप ऐकतं, नाकातून गंध जाणं चैतन्य स्वतः ठिकाणी संवाद साधा आणि त्याच्या ठिकाणी ते सतत ते अनुभवण्याचा प्रयत्न करा. कारण ही वस्तुस्थिती आहे आणि वस्तुस्थिती पुन्हा पुन्हा जे आपण आपल्याला सांगत बसतो त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपली चिंतनातून साधना होते आणि तिथे मीपणा कमी व्हायला लागतो. लक्षात ठेवा, मीपणा कमी, जागृती त्यात मीपणा कमी होण्यासाठी सावधच असावं लागतं. कारण हा अहंकार कधी फुस करेल हे सांगता येत नाही. म्हणून ह्या सगळ्या जे ज्ञान आहे सद्गुरूंचं हे आपल्याकडे आत्मसात झालं पाहिजे आणि त्याच्यातून आपली प्रगती आपणच साधली पाहिजे. आणि सर्वांनी ही प्रगती साधो
आणि आत्मज्ञानाचं हे धन, हे सोनं, लोक आज सोनं खरेदी करायला धावले असतील, पण हे सोनं घ्यायला कोण पुढे येतं? ज्याच्याकडे पुण्य येतोच ते घेऊ शकतो. आणि त्यामुळे अशा सर्व पुण्यवंतांना ज्ञान प्राप्त हो अशी सद्गुरुचरणी प्रार्थना. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.